घोडेगाव बाजारातील जनावरांच्या ठेक्यातील गैरव्यवहाराचा पर्दाफाश। ठेकेदाराकडून जबरदस्तीने वसुली, ग्रामपंचायत प्रशासनावर संशयाचे सावट। नेवासा तालुक्यातील घोडेगाव बाजारात ग्रामपंचायतीच्या ठेक्यातील मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे। ग्रामपंचायतीने 11 महिन्यांसाठी दिलेल्या ठेक्यानुसार शेळी, मेंढी यांसारख्या जनावरांसाठी प्रति जनावर 10 रुपये असा अधिकृत दर निश्चित करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात ठेकेदार बाजारात विक्रेत्यांकडून जबरदस्तीने 20 रुपये आकारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शासन नियमांकडे दुर्लक्ष करून ठेकेदार मनमानी पद्धतीने पैसे वसूल करत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। ग्रामसेवक व प्रशासक यांच्या मिलीभगतीशिवाय असा प्रकार होऊ शकत नाही, अशी ग्रामस्थांची चर्चा सुरू आहे। या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक यांनी शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी स्वतः बाजारात भेट देऊन पाहणी केली। या तपासादरम्यान ठेकेदाराकडून दरवाढ करून वसुली सुरू असल्याचे स्पष्ट झाले। सरक यांनी तत्काळ ग्रामसेवकांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन ग्रामसेवकांनी दिले, परंतु 8 ते 10 दिवस उलटूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी सरक यांची नाराजी आहे। ठेकेदाराशी विचारपूस केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली। 5 लाखांच्या ठेक्याची किंमत आम्ही 29 लाख रुपये देऊन घेतली आहे, त्यामुळे वसुली न करता पर्याय नाही, असे ठेकेदाराने सांगितले। या कबुली जबाबामुळे ठेक्याची पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे। या प्रकरणाकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांचे लक्ष वेधले गेले असून निकाली कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सखाराम सरक यांनी दिला आहे। SR 24 न्यूज करिता रावसाहेब वरपे, घोडेगाव। 20 रुपयांनी ठीक आहे। तुम्ही तुमचे किती मेंढ्या होत्या? माझे 3 होते। बरं, किती घेतलं तुमच्याकडून? 60 रुपये। तुमच्या? 6 होते। तुमचं नाव काय घेतली? 20 रुपये। मी देशमुख रवी हरिचंद्र, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। आज 17 ऑक्टोबर 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव या ठिकाणी मेंढपाळ बांधवांनी जो रस्ता रोकोचा निवेदन या ठिकाणी दिलं होतं, त्या अनुषंगाने जी सकारात्मक चर्चा झाली। मी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने जो ग्रामपंचायतीने दिनांक 10/12/2024 रोजी जो जाहीर लिलाव ग्रामपंचायतीने केला होता, त्या अनुषंगाने जे दरपत्रक ठरले होते ते दरपत्रक असे ठरले होते की भाजीपाल्याच्या प्रति काट्यासाठी 20 रुपये, हलवाईच्या दुकानासाठी 40 रुपये, कपड्याच्या दुकानासाठी 40 रुपये, फ्रूटच्या दुकानासाठी 40 रुपये, शेळी आणि मेंढी प्रति नगसाठी 10 रुपये, गाय म्हैस बैलसाठी 20 रुपये, सायकल आणि मोटरसायकलसाठी 20 रुपये, अशा पद्धतीने जाहीर लिलावाद्वारे ज्या ग्रामपंचायतीने जो जाहीर लिलाव केला होता त्या अटी शर्तीनुसार हा लिलावाचे दरपत्रक ठरलेले आहेत। परंतु इथं प्रत्यक्षदर्शींनी असं निदर्शनास आलेले आहे की काही शेतकरी बांधवाकडून किंवा मेंढपाळ व्यावसायिकाकडून ज्या ग्रामपंचायतीने ठरवून दिलेले जी दरपत्रक आहे त्या व्यतिरिक्त जास्त जी पावती घेतलेली आहे असं निदर्शनास आलेलं आहे। तर त्या अनुषंगाने आजच्या या रस्ता रोको आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की संबंधित ज्या ठेकेदारांनी हा ग्रामपंचायतीचा आठवडे बाजाराचा लिलाव घेतलेला आहे त्या संबंधित ठेकेदाराला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत अधिकृत नोटीस देण्यात येईल व त्याच्यावरती शासनाची जी आहे ती योग्य ती कार्यवाही करण्यात येईल। आतापर्यंत 20 रुपयांनी पैसे वसूल केलेले आहेत, मला याच्यापूर्वी कल्पना नव्हती का? नाही, यापूर्वीचे जे आहे यापूर्वीची अशी कुठल्याही प्रकारची तक्रार जी आहे अशी ग्रामपंचायत प्रशासनाला अद्याप ती प्राप्त झाली नव्हती। जर आज तक्रार प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने संबंधितांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या मार्फत नोटीस देण्यात येईल, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली। ठेकेदाराला आता त्यांचं एकदम म्हणणं, त्यांना प्रथम नोटीस दिली जाईल, त्यांचं म्हणणं या ठिकाणी लेखी स्वरूपात मागवण्यात येईल आणि त्यांचं म्हणणं जर समर्पक आलं नाही, जर ते योग्य आलं नाही तर त्यांना वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही त्यांच्यावर प्रस्तावित केली।